आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री रंग अवधूत महाराजांनी रचलेल्या श्री दत्तभावनीचा अर्थ. जय योगेश्वर दत्त दयाळ, तुझ एक जगमा प्रतिपा. अत्र्यन सुया करी निमित्त, प्रकटो जग कारण निश्चित. ब्रह्मा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार. अंतर्यामी सच्चित सुख, बहार सद्गुरु द्विभुज सुमुख. प्रतिपा म्हणजे पालनपोषण रक्षण करणारा. अत्र्यन सुया म्हणजे अत्रि ऋषी व अनुसूया. ब्रह्मा हरिहरनो म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघदेव. अंतर्यामी म्हणजे अंतर्मनात हृदयात. हे योगेश्वर दत्तप्रभू किंवा श्री गुरुदत्ता, तुझा जय जयकार असो. कोणत्याही देवदेवतांचे स्तोत्र सुरू करण्याआधी त्यांचा जय जयकार केला जातो. त्याप्रमाणे यात देखील सुरुवातीचा शब्द जय हा आहे. हे श्री गुरुदत्ता, या जगाचे निर्माण व पालनपोषण करणारा तूच आहेस, रक्षण करणाराही तूच आहेस. अत्रि ऋषी व अनुसूयांच्या गृही ब्रह्मा विष्णू महेश हे बाल रूपात प्रकट झालेत ही कथा तर सर्वांनाच माहीत आहे. ती येथे एका वाक्यात वर्णित आहे. श्री गुरुदत्त प्रकट झालेत, पण ते का झालेत हे पुढे सांगितलेले आहे. जगाच्या कल्याणासाठी प्रकट झाले आहेत. ब्रह्मा विष्णू महेश या तिघेही देव मिळून श्री गुरुदत्त यांचा अवतार झालेला आहे. हे श्री गुरुदत्ता, जे भक्त व्यक्ती सज्जन तुम्हाला शरण येतात त्यांचे दुःख कष्ट तुम्ही दूर करतात किंवा दूर करावे, त्यातून त्यांना तुम्ही पार करतात. हे श्री गुरुदत्ता, तू प्रत्येकाच्या अंतर्मनात म्हणजे भक्तांच्या हृदयात स्थित आहेस. सच्चिद आनंद रूपाने निवास करणार आहेस. पण त्यांचे प्रत्यक्ष रूप म्हणजे सद्गुरूच आहेत. म्हणून द्विभुज म्हणजे दोन हात असणारा सद्गुरू स्वरूपात तूच आहेस. पुढील दोहे 5 ते 8. झोळी अन्नपूर्णा करमाह्य, शांती कमंडल कर सोहाय. काय चतुर्भुज षडभुज सार, अनंत बाहू तू निर्धार. आव्यो शरणे बाळ अजान, उठ दिगंबर चालल्या प्राण. सुणी अर्जुन केरो साद, रिझो पूर्वे तू साक्षात. करमाह्य म्हणजे हातात असलेली. शांती कमंडल म्हणजे कमंडलू हे शांतीचे प्रतीक आहे, कारण त्यात जल असते. सोहाय म्हणजे शोभून दिसत आहे. अजान म्हणजे अज्ञानी लहान बालक. हे गुरुदत्ता, तुमच्या हातात असलेली ही झोळी म्हणजे अन्नपूर्णाच आहे. तुमच्या हातात जे कमंडलू आहे ते शांतीचे प्रतीक आहे. म्हणून सर्व साधू संत ऋषी मुनींजवळ कमंडलू असते. कधी तू द्विभुज तर कधी चतुर्भुज तर कधी 6 भुज धारण करणार आहेस. असे जरी असले तरी देखील तू खऱ्या अर्थाने अनंत भुज धारण करणार आहेस. मी तर तुझे लेकरू आहे, लहान आहे, अज्ञानी बालक आहे. मी तुला शरण आलो आहे. हे गुरु, तुम्ही लवकर उठा व माझ्यासोबत चला, कारण आता प्राण जायची वेळ आली आहे. याच्या समान बजरंग बाणमध्ये देखील असेच म्हटलेले आहे, उठ उठ चल तो ही रामदुहाई. तर हनुमानाच्या एका गाण्यात कंठासी आले प्राण असे शब्द वापरलेले आहे. पूर्वी तुम्ही कार्तवीर्यार्जुनास प्रसन्न होऊन रिद्धी सिद्धी दिल्या होत्या. याबाबत सविस्तर कथा वाल्मिकी रामायणात आहे. श्रीराम प्रभूंच्या आधी रावण फक्त 2च व्यक्तींकडून पराभूत झाला होता. एक कार्तवीर्यार्जुन व दुसरा वाली. पुढील 9 ते 12 दोहे याप्रमाणे आहेत. दीधी रिद्धी सिद्धी अपार अंते, मुक्ती महापद सार. कीधो आजे केम विलंब, तुझ विन मुजने ना आलंब. विष्णु शर्म द्विज तार्यो एम, जम्यो श्रद्धमा देखी प्रेम. जंब दैत्या थी त्रयास्या देव, किधी मेहर ते त्या ततखेव. द्विज म्हणजे ब्राह्मण. जम्यो जेवण केले. सहस्रार्जुनास तुम्ही मुक्तिपद दिले. हे गुरुदत्ता, भक्ताच्या हाकेला असे त्वरित धावून जाणारे तुम्ही आज येथे येण्यास का विलंब लावतात? मला तर तुमच्याशिवाय कोणताही आधार नाही.
जसे की संसारात देखील काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या बाबत सांगितले जाते, आता यापुढे आम्ही उपचार करू शकत नाही. ईश्वराकडे बोट दाखवून सांगितले जाते, त्या ईश्वराची इच्छा असेल तरच प्राण वाचतील. तेव्हा सर्व जीवलोक देवास आर्ततेने हाक मारतात किंवा प्रार्थना करतात. एकदा तर तुम्ही विष्णू शर्मा नावाच्या ब्राह्मणाकडे श्राद्ध भोजनास गेले होते. तेथे भोजन केले, त्याचा उद्धार केला. इतकेच नव्हे तर एकदा पृथ्वीवरती जंब राक्षसामुळे पृथ्वीवासी व देवलोक सुद्धा त्रासले होते, पण तुम्हीच तर त्यांना तत्परतेने मदत केली होती. मग आता का विलंब करीत आहात? दोहे 13 ते 16. विस्तारी माया दितीसुत इंद्र करे हमाभ्यो तूर्त. एवी लीला कई शर्व किधी वर्णवे को ते सर्व. दोड्यो आयु सुतने काम किधो येणे ते निष्काम. बोध्या यदुने परशुराम साध्य देव प्रल्हाद अकाम. हे गुरुदत्ता, इंद्रदेवाकडून तुम्ही जंब राक्षसाचा वध केला व देवांना त्यांच्या त्रासातून मुक्त केले. एवी अशा प्रकारे किधी केल्यात. दोड्यो धावत येणे, किधो केले. हे भगवंता, भगवान शंकरांनी देखील अनेक प्रकारचे लीला केल्या आहेत, ज्यांचे वर्णन करणे देखील अशक्य आहे. याच आशयाचा एक श्लोक शिवमहिम्न स्तोत्रात आहे. असितगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे. आपण आयुराजच्या पुत्रासाठी त्वरित धावत गेलात व त्यास निष्काम केले, म्हणजे कामना रहित केले, म्हणजे त्याची कामना पूर्ण केली. यदुराजास, परशुरामास, साध्य देव व प्रल्हादला देखील तुम्ही उपदेश केला, सहाय्य केले किंवा मार्गदर्शन केले. दोहे 17 ते 20. एवी तारी कृपा अगाध केम सुनो ना मारो साध. दोड अंत ना देख अनंत माकर अवधच शिशुनो अंत. जोई द्विजश्री केरो स्नेह थयो पुत्र तू निसंदेह. स्मर्तुर्गामी कलिकाळ कृपा तार्यो धोबी छेक गमार. येथे तारे हा शब्द गुजराती भाषेत असल्याने तुमची असा अर्थ होतो. अनंत हे एक नाव भगवान विष्णूंचे आहे. स्मार्तुगामी, गामी म्हणजे गमन करणारा, स्मरण करताच आठवण काढताच धावून येणारा. तार्यो येथे याचा अर्थ तारले, उद्धरले असा आहे. हे गुरुदत्ता, तुम्ही तर सर्वांवरती कृपा करणारे आहात. भक्तांनी हाक मारतात त्वरित धावून येणारे आहात. मग माझे आर्त हाक तुम्हाला ऐकू येत नाही का? माझेच वेळी का विलंब करीत आहात? हे अनंता, मधुसूदना, तुम्ही आता त्वरित धावत या. माझा अंत पाहू नका, म्हणजे माझी सहनशीलता संपली आहे. या बालकाचा मध्येच अंत करू नका, म्हणजे जीवनाच्या मध्यात अंत करू नका. ब्राह्मण स्त्रीची म्हणजेच सती अनुसूयाची तुम्ही भक्ती पाहून तिचे प्रत्यक्षरित्या पुत्र म्हणून तुम्ही प्रकट झालेत असे स्मरण करताच तुम्ही तर धावून येणारे आहात. तुम्ही कलियुगात भक्तांचा उद्धार करणारे आहात. हे कृपाळू भगवंता, तुम्ही तर अगदी अज्ञानी अडाणी धोब्याचा देखील उद्धार केलात. मग माझ्याच वेळी का विलंब होत आहे? दोहा 20 पर्यंतचा अर्थ आपण ह्या व्हिडिओत जाणून घेतला आहे. पुढील दोह्यांचा अर्थ पुढील व्हिडिओ जाणून घेऊया. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.